नमस्कार. माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण मस्तपैकी खव्याचे गुलाबजामुन पाहणार आहोत. अगदी सर्वांच्या आवडीचे असे गुलाबजामुन असतात आणि ते नक्की आवर्जून सगळेजण खातात. तर चला तर मग रेसिपी बघूया. तर इथं मी अर्धा किलो खवा आणलेला आहे आणि माझा खवा मध्यम असा सैलसर आहे, जास्त घट्ट नाही आहे. तर आता त्यासाठी बाकीच्या कृती बघूया. तर हा जो खवा आहे तो सर्वात प्रथम मी फोडून घेतलेला आहे, मळून घ्यायला लागले बघा. तो छान असा एकजीव व्हायला पाहिजे आणि मगच बाकीच्या कृती करायला पाहिजेत. तर माझा हा खवा जास्त घट्ट नाही आहे किंवा जास्त असा सैल पण नाही आहे, मध्यम आहे. आणि त्यासाठी मला इथं पहिला मला मळून घ्यायचा आहे खवा आणि नंतर त्याच्यामध्ये अगदी चिमटभर असं आपल्याला सोडा घालायचा आहे. आणि इथं मी वाटीभर मैदा घेतलेला आहे बघा. आणि तो मैदा आपल्याला थोडा थोडा करून आपल्याला खव्यामध्ये ॲड करायचा आहे, एकदम घालायचा नाही. गरज वाटेल तसंच आपल्याला त्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे. आणि ते थोडं 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 मळतच आपल्याला पीठ ॲड करत जायचं आहे, कारण जितकं पीठ बसेल तितकं आपल्याला बसवायचं आहे. जर सैल असेल खवा तरच तुम्हाला पीठ जास्त वापरावं लागेल, अन्यथा वापरायची काही गरज नाही आहे जर खवा तुमचा घट्ट असेल तर. तर इथं मी 2 चमचे घेतलेले होते ऑलरेडी. नंतर आणि मला 2 चमच्याची गरज वाटली कारण माझा खवा थोडा सैल आहे. तर तोही पिठासोबत आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. इथं मळताना अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही आहे. एकदम असं एकजीव आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसंच आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण मळत येईल तसं आपला खवा अगदी हलका होतो. परत आणि मला गरज वाटली की पीठ घालायला पाहिजे. मी परत आणि 2 चमचे पीठ घातलेलं आहे. असे मला टोटल 6 चमचे इथं पीठ लागलेलं आहे. आणि ते पीठ आपल्याला परत एकजीव करून छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले गोळे खूप छान होतात. आणि आता इथं बघा छान असं मळून घ्यायचं आपल्याला. मळताना अजिबात हलगर्जीपणा करू नका. जेवढं तुम्ही छान मळाल तेवढे तुमचे गुलाबजामुन खूप छान होणार आहेत. तर इथं बघा मी छान असं मळून घ्यायला लागले. एकजीव आपलं पीठ व्हायला लागलेलं आहे बघा खव्याचं. इथं आता पीठ आपलं खव्याचं तयार झालेलं आहे बघा जामून करण्यासाठी. हे बघा अजिबात हाताला चिटकत नाही आहे, म्हणजे आपले छान गोळा तयार झालेला आहे. तर आता ह्याचे छान छान गोळे करूया. सर्वात प्रथम जेवढे गोळे करणार आहे तेवढेच पीठ घेऊन परत एकदा चोळून मोळून आपल्याला त्याची सुरळी करायची आहे बघा. आणि नंतर छान अशा कट करून एकसारखे गोळे तयार करायचे आहेत. तुम्ही हाताने गोळे करू शकता किंवा सुरीने कट करून एकसारखे एका मापाचे सुद्धा गोळे करू शकता. तर आपण ज्यावेळी खवा मळून घेतला त्याचे गोळे करतोय तेव्हा पण खवा आपला हलकासाच लागतो बघा. आणि तळल्यानंतर तर खूपच अगदी चिरमुऱ्यासारखा हलके होतात जामून. आणि ज्यावेळी आपण पाकामध्ये टाकतो त्यावेळी मात्र ते एकदम असे जाड होतात. याचाच अर्थ काय, आपले जामून परफेक्ट तयार झालेले आहेत. तर इथं गोळे असे एकसारखे लंबगोलमध्ये मी गोळे तयार केलेले आहेत बघा. आणि ज्यावेळी आपण पाकामध्ये टाकतो ते एकदम असे टपोरे गोल ठेल दिसतात. तर या पद्धतीने करून घ्या गोळे. माझे गोळे सर्व तयार आहेत बघा या आकाराचे. तर आवर्जून करा माझी रेसिपी, आवर्जून न स्किप करता बघा. तुम्हीही करा आणि प्लीज मला कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंटनेच मला प्रेरणा मिळणार आहे. तर इथं मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो साखर लागणार आहे. अर्धा किलो खव्यासाठी म्हणजे इथं मला 2 वाट्या, 1 वाटी माझी पाऊण किलोची आहे, त्यामुळे इथं 2 वाट्या मला साखर लागलेली आहे. आणि त्याच 2 वाट्यांमध्ये 1.5 वाटी मी पाणी वापरलेलं आहे. म्हणजे साखर बुडूसपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे मला इथं 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आणि साखर आपली विरघळलेली आहे आणि उकळी आलेली आहे. जवळजवळ पाक तयार पण होत आलेला आहे. पाक असा करावा म्हणजे आपलं गोडे तेलाचं कसं असतं बघा, दाटसर सैलसरपणा, अगदी त्या पद्धतीनंच आपला पाकसुद्धा व्हायला पाहिजे. जास्त घट्ट 1 तारी पण नको आणि 2 तारी पण पाक नको आपल्याला. अगदी असं तेलासारखा दाटसरपणा यावा इतकंच पाहिजे.
तर इथं माझा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा मी वेलची पूड टाकलेली आहे. माझा पाक तयार झालेला आहे. तो आता आपण थंड करण्यास ठेवूया. तोपर्यंत आपल्याला गोळे तळून घ्यायचे आहेत. गॅसवरती कढई चढवली, तेल पण छान असे गरम झालेलं आहे. पण इतकं गरम नको करायला, आपल्याला गॅस अगदी मंद पण जरासा जास्त ठेवायचा आहे, जास्त बारीक पण नको. तर आता आपण गोळे टाकून छान असे तळून घेऊया. ब्राऊन रंगावर आपले गोळे तळले पाहिजेत आणि तळत असताना वेळ लागू दे, पण व्यवस्थित आतून जामून असे पोटातून छान तळून येऊ देत. तर इथे बघा छोटे गोळे आपले छोटे होतात आणि तळल्यानंतर इतके मोठे छान झालेले आहेत. आणि हेच गोळे जर आपण जामून जर पाकात टाकलो तर ते आणखीन जरा फुलतात. तर बघा आपल्या जामूनचा कलर बदलत चाललेला आहे. असा डार्क ब्राऊन असा कलर द्यायचा आहे आपल्याला, भाजून तळून घ्यायचा आहे. कलर चेंज झालेला आहे बघा आणि आपले जामून आता तयार झालेले आहेत. तोपर्यंत आपला पाकही तर थंड होत आलेला आहे. तळलेले जामून बाजूला घेऊया काढून आणि बाकीचे तळून घेऊया. नंतरच आपल्याला पाकामध्ये सोडायचे आहेत. तर आवर्जून रेसिपी करा. खव्याचे जामून खूप छान होतात. अगदी व्यवस्थित प्रमाण झालं की अजिबात चुकत नाही आहेत आपले जामून. आणि गॅसचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे, कारण गॅस मोठा नको व्हायला. तर इथं बघा आपले जामूनचा कलर बदलत चाललेला आहे. हे बघा आता आपले जामून तयार झालेले आहेत आणि आपला पाक पण आता गार झालेला आहे. आणि जामून ही थंड झाल्यानंतर, पाक ही थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जामून ॲड करायचे आहेत. तर बघा इथं तुम्ही बघू शकताय माझा पाक तयार आहे या पद्धतीने. आणि आता आपण जामून थोडे थोडे करून याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आता मी इथं थोडे ॲड केलेले आहेत आणि 5 मिनिटानंतर मी परत त्यात राहिलेले बाकीचे जामून घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं सर्व जामून मी ॲड केलेले आहेत पाकामध्ये मुरण्यासाठी. आणि जवळजवळ मी 5 तासानंतर आपले जामून छान मुरलेले आहेत बघा. आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.